इमाज बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते मस्त असा क्रिस्पी चिकन बर्गर। तर बाहेरचे महागडे बर्गर खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर हे बर्गर बनवले आणि खाल्ले तर खूप छान टेस्टी लागेल आणि आपले आरोग्यही हेल्दी राहील। तर इथे आज आपण बनवते क्रिस्पी चिकन बर्गर। तर त्यासाठी इथे लागणार आहे बर्गर। तर इथे मी बन पाव घेतलेले आहेत, हे रेडीमेड मी आणलेले आहेत। तर इथे आपल्याला बन पावच लागणार आहेत बर्गर बनवण्यासाठी। तर पहिल्यांदा इथे मी चिकन घेतलेलं आहे। तर हे चिकन एकदम असं मस्त मऊ आहे, आपल्याला हाडकाचं जे असतं चिकन ते वापरायचं नाही, तर मऊ आपल्याला असं हे चिकन वापरायचं आहे। तर इथे मी चॉपर घेतलेला आहे भाज्यांचा आणि त्यामध्ये हे चिकनचे पीसेस घालत आहे। तर हे चिकनचे पीसेस आता आपण मस्त असे ब्लेंड करून घेऊया। तर खिमा बनवायचा आहे आपल्याला चिकनचा। तर मस्त असा हा खिमा बनलेला आहे। तर याच खिम्यासोबत आता आपण ब्रेड स्लाइस पण घेणार आहोत आणि ब्रेड स्लाइस आपण या खिम्यासोबत बारीक करून घेणार आहोत। तर खिमा छान झालेला आहे, आता ब्रेड स्लाइसचे तुकडे करून घालूया। तर बाइंडिंग छान होते आणि टेस्टी पण लागतो बर्गर। बाहेर गेल्यानंतर स्वच्छता नसते, तेल कसले वापरतात आणि बनवण्याची पद्धत स्वच्छताही नसते, त्यामुळे तुम्ही बाहेरचं मागवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही बर्गर बनवला तर एक काय दोन काय तीनही तुम्ही बर्गर खाऊ शकाल आणि आपले आरोग्यही चांगले राहील। तर इथे आपलं ब्रेड आणि चिकन मस्त असं हे बारीक झालेलं आहे, खिमा झालेला आहे। आता हा खिमा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर यामध्ये आता आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत। तर खूप सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर इथे बारीक चिरलेला कांदा आणि चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत ऑरेगॅनो थोडासा घातलेला आहे। तर आता आपण नंतर घालणार आहोत इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नंतर इथे घालणार आहोत आपण कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअरने बाइंडिंग खूप छान होते, म्हणून इथे मी कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे। कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता, पण थोडंच घालायचं आहे बाइंडिंग होण्यापुरतं। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे आपण ब्रेडही वापरलेलं आहे, त्यामुळे बाइंडिंग पण छान होणार आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। तर इथे आपलं मस्त हे पीठ स्टफिंग छान तयार झालेलं आहे। आता आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि कटलेट असतं त्याप्रमाणे आपल्याला इथे शेप द्यायचा आहे। तर हातावरती असा चपटा आकार द्यायचा आहे। तर हे मस्त असं आपलं हे क्रिस्पी बनवण्यासाठी कटलेट तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया। हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही तेल थोडंसं लावून ह्या कटलेट बनवू शकता। तर इथे आपले कटलेट सर्व तयार झालेले आहेत आणि इथे मी घेतलेला आहे एक अंड फेटून आणि नंतर इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। आता आपण हे कटलेट अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करून घेणार आहोत आणि हे डीप केलेलं कटलेट आता आपण ब्रेड क्रम्समध्ये डीप करून घेणार आहोत। असे केल्याने काय होते, क्रिस्पी मस्त अशी टिक्की बनली जाते। तर इथे सर्व आपण अशा पद्धतीने कटलेट अंड्यामध्ये डीप करून आणि ब्रेड क्रम्समध्ये डीप करून घेणार आहोत। तर इथे सर्व डीप करून तयार झालेले आहेत कटलेट। आता आपण क्रिस्पी मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे कटलेट तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत। तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तळूनही घेऊ शकता, पण खूप ऑइली बनतात, म्हणून इथे मी जास्त तळून घेणार नाही, तर शॅलो फ्राय करणार आहे। तर इथे मी आता सॉस बनवत आहे, मेयोनीज, टोमॅटो केचप आणि इथे काळी मिरी पावडर, ऑरेगॅनो हे घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे मिश्रण फेटून घेऊया। तर हा आपला मस्त सॉस तयार झालेला आहे। आता आपण वरची बाजू जी आहे ते आपण पलटी करून घेऊया। दोन्हीही बाजूनी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे कटलेट छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ह्या कटलेटही तुम्ही बघू शकता, कलर किती छान आलेला आहे आणि कुरकुरीत असे हे तळले जात आहेत, म्हणजे शॅलो फ्राय होत आले आहेत। तर वरतून असं प्रेस करायचं आहे जेणेकरून ते दोन्हीही बाजूनी क्रिस्पी भाजले जातील। तर आता आपण हे कटलेट सर्व काढून घेऊया आणि जे बाकीचे राहिलेले आहेत ते कटलेट आता मी नंतर शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता हे सर्व कटलेट आपले तयार झालेले आहे। आता आपण बर्गर बनवायला सुरुवात करून घेणार आहोत। तर इथे मी आता बनपाव घेतलेले आहेत 2। आता दोन्ही बाजूला आपण इथे सॉसेस लावणार आहोत। तर एका बाजूला आपण जो सॉस बनवलेला होता तो सॉस लावणार आहोत आणि एका बाजूला मी मेयोनीज लावणार आहे। तर हा सॉस खूप टेस्टी लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीचा सॉस, किंवा नाही बनवलं तरी दोन्ही बाजूनी तुम्ही मेयोनीज लावले तरी चालेल। तर इथे आपण सॉस आणि मेयोनीज लावून तयार झालेलं आहे
आता आपण इथे टोमॅटो स्लाइस आणि कांद्याच्या स्लाइस ठेवणार आहोत। तर टोमॅटो स्लाइस कांद्याची स्लाइस ठेवून झाल्यानंतर जी आपण कटलेट बनवलेले होतं ते वरतून ठेवणार आहोत आणि इथे चीज स्लाइस आहे ती वरतून ठेवणार आहोत। कटलेट थोडंसं गरम असायला हवं म्हणजे ते चीज आपलं मेल्ट छान होईल। आता आपण वरतून बनपाव असे फोल्ड करून घेऊया। आता इकडे तवा गरम झालेला आहे बटरने, थोडंसं आपल्याला बर्गर शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी। अशा पद्धतीने तुम्ही बर्गर हळूवारपणे शेकून घेतल्याने काय होते, पावही आपला म्हणजे बन पावही आपला छान भाजला जातो आणि जे चीज आपण घातलेलं आहे तेही मेल्ट होते छान। तर इथे आपले दोन्ही बर्गर छान शेकून तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने हे बर्गर मी घरच्या घरी बनवलेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।